मान्यवर मंत्री आमदार या ठिकाणाहून आता रवाना होताना आपल्याला दिसतात। माजी मंत्री अनिल पाटील यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अन्य मान्यवर देखील या ठिकाणी आले होते। पुणे जिल्ह्यातले महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते या ठिकाणी आहेत। एक महत्त्वाचा क्षण आजचा होता। तुमचे जवळचे, तुम्ही अजित पवारांचे अतिशय जवळचा आमदार, जवळचा नेता, आणि आता ते नाहीये तुमच्यासोबत। आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा वहिनींनी जी शपथ घेतलेली त्या शपथच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो। कशा पद्धतीने आता आव्हान त्यांच्या समोर असणार आहे? दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हांवर, खरं तर घड्याळ चिन्हावर दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत। वेगवेगळे आव्हानं त्यांच्या समोर असणार आहेत। तो जो निर्णय आहे ते आमचे वरिष्ठ नेते, मी कधी भरून निघणार नाही दादांची, पण आमच्यासारखे अनेक लोक वाट पाहत होते। पण ठीक आहे, सुनेत्रा वहिनींनी ते आता शिवधनुष्य उचललंय, त्याच्यामुळं आज दादाला मिस केलंय आम्ही। त्या प्रकारे टीका होते की एवढी घाई का म्हणून नंतरही करता आला असतं। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ लोकांचा हा निर्णय आहे, त्यांनी पार्लमेंटरी बोर्डमध्ये घेतलेला निर्णय आहे। आमदार म्हणून तर आम्हाला तो फॉलो करावाच लागेल। लोक काय टीका टिप्पणी करतात त्यापेक्षा तो पक्ष महत्त्वाचा आहे, तो पक्ष सांभाळणं महत्त्वाचं आहे। या दुःखाच्या क्षणामध्ये सर्वांना सावरणं खूप महत्त्वाचं होतं, त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी जड अंतःकरणानं हा निर्णय घेतलेला आहे। शरद पवार गटाच्या आमदारांचं म्हणणं आहे की दादांचं विलिनीकरणाचं स्वप्न होतं, तुम्हाला कधी बोलून दाखवलं होतं की चर्चा झाली होती? असं आहे, विलिनीकरणाच्या संदर्भामधल्या चर्चा अनेकदा होत्या आणि कोणाला प्रत्येकाला वाटत होतं दोन्ही पक्ष एक आले पाहिजे, पण आता शेवटी वरिष्ठ नेते ठरवतील काय, त्याच्यावर मी काय बोलावं एवढा मोठा नाही। अजून संधी आहे पुढे एकत्र येण्यामध्ये? असं आहे, ऑब्व्हियसली आहे। पक्ष इच्छा आहे की एकत्र यावं? 100% पक्ष एकत्र असलाच पाहिजे। आदरणीय साहेब असतील, आम्ही सगळे एकत्र असलो पाहिजे। पक्ष एकत्र असला तर दुसरी लोक घुसखोरी करणार नाहीत पक्ष। तुमचे नेते म्हणतायत की अशी काही चर्चा झाली आमच्या कानावर नव्हती? नाही, माझी भावना तुम्ही विचारली की तुम्हाला वाटते का पक्ष एकत्र असावा, तर असावाच। स्वराज्य जर दुर्लक्षित झालं तर दुसरेच येऊन राज्य करतात। कोण दुसरे म्हणजे कोण घुसखोरी आणि राज्य करतात? मित्र पक्ष? आमचा पक्ष कुठं जाऊ नये, आमच्या पक्षात जाऊ दे। आता मला आज माझ्या डोक्यात फक्त अजितदादा दिसतात। मला आजही त्या सोहळ्यात मी त्यांना शोधत होतो, पण देव माणूस नाही आहे, माझी काय सर इच्छाच नाही बोलायची, तुमच्यासाठी बोललो मी। पाहतोय अजूनही वाटतंय की दोन्हीही पक्ष एकत्र व्हावा, विलिनीकरण व्हावा, कारण चर्चा सुरू झाली आणि तसं आता नेतृत्व मिळाले नेत्यांना। आता याच्यानंतरचं जे असेल ते नेते मंडळी ठरवेल काय ते। अध्यक्षपदाचा महत्त्वाचा मुद्दा आहे। ते सगळे नेते मंडळी आपले तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्ल पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, असे सगळे मिळून ठरवतील। आपण पाहतोय या ठिकाणी नरहरी झिरवळ होते, नवाब मलिक पक्षाचे एक महत्त्वाचे पदाधिकारी आहेत। सर, खरं तर एक महत्त्वाचे तुम्ही पदाधिकारी आहेत, अगदी थोडक्यामध्ये जाता बोलायला बंदी आहे, परंतु राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा आहे आणि ना मी बोलू शकत नाही। आपण पाहतो नवाब मलिक यांना बोलणं जरी टाळलं असलं तरी आगामी काळातल्या घडामोडीमध्ये कदाचित ते एक महत्त्वाचं त्यांच्यावर जबाबदारी देखील